काय झालं? साहेब कुठे आले? अजून आले नाहीत सर. मग ऑर्डर घेऊन पुन्हा माणसाला पाठवलं? ऑर्डर पण नाही आली सर अजून. फोन का नाही लावलात मग? मी तुमचीच वाट पाहत होतो. मला लावा फोन आणि उचलेपर्यंत करत राहा फोन, कारण ऑर्डर नसताना इथे असं थांबणं हे काही योग्य नाही. हो सर, लगेच करतो. बारची नीट पाहणी केलीत? हो साहेब, आम्ही आज जाऊन आलो. हातामध्ये ऑर्डर येईपर्यंत आतमध्ये जायचं नसतं एवढं कळत नाही तुम्हाला? सॉरी सर. सर हे प्रेसवाले, हे रिपोर्टर इथे कसे आले? माहित नाही सर. अयो आम्ही बर्बाद झालो. आम्ही कोणाचं काय बिघडवलं होतं की सगळे आमच्या पोटावरती उठलेत? आमचा कोणी वाली आहे का नाही? एक मिनिट, आम्हाला सांगा, इथे तुमच्या बारवर कारवाई करायला आले आहेत, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? माझं काही म्हणणं नाहीये. फक्त हा बार पाडण्याच्या अगोदर तुम्ही आम्हा सगळ्यांना गोळ्या घाला. मला, माझ्या मुलांना, माझ्या नवऱ्याला, सगळ्यांना मारा तुम्ही. हे बघा, असं कोणी कोणाला नाही मारू शकत. हा माणूस मारू शकतो, कारण कायदा यांच्या हातात आहे ना. मला सांगा, तुम्हाला डिमॉलिशनची नोटीस मिळाली होती का? काही नोटीस वगैरे आली नव्हती मॅडम. डायरेक्ट कारवाई सुरू केली. हा अन्याय आमच्यावर. कितीही पैसे यांच्या घशात घातले तरी आमची पाठ सोडणार नाहीत. सर साहेबांचा फोन नाही लागत. नाहीच लागणार, लागला तरी उचलणार नाही. ते सगळं लक्षात यायला लागलंय माझ्या. आता एक क्षण सुद्धा इथे थांबायचं नाही. आपण आपल्या लोकांना सांगा, ताबडतोब सगळं आवरा आणि निघा इथं. सर पण साहेबांची ऑर्डर येणार नाही ती. निघा इथनं. एकही माणूस इथे थांबला नाही पाहिजे. आपलं निघा. चला चला पटापट. हॅलो कीर्तने सर. तुम्ही इथे सुद्धा आलात? नाही, इथल्या लोकांचं असं म्हणणं होतं की काही म्हणणं नाही इथे, कारण इथे काही घडलेलंच नाही. कोणत्याही पद्धतीची नोटीस न देता तुम्ही कशाच्या जोरावर ही कारवाई करत आहात? हे तुमच्या कुठल्याही प्रश्नांना उत्तर द्यायला बांधलेला नाहीये. हे अशा प्रकारची उत्तरं देऊन तुम्ही तुमची हुकुमशाही गाजवताय, असं नाही वाटत तुम्हाला? मी तुम्हाला सांगितलं एकदा, तुमच्या प्रश्नांना उत्तर द्यायला मी बांधलेला नाहीये. नाही, आम्हाला नाही, पण त्या रडणाऱ्या बाईला तरी उत्तर द्यायला तुम्ही बांधलेला आहातच की. काय तिच्या केसालाही धक्का लावलेला नाही कोणी. नाही, या बारचा एक भिंतीचा टाउका सुद्धा निघालेला नाहीये. मग तुम्ही इथे कशाला आलात? बारमध्ये पार्टी करायला? मॅडम तुम्ही तोंड सांभाळून बोला. कोणाशी बोलता तुम्हाला कळतंय का? नाही, आता सांभाळायचंच असेल ना तर तुम्ही स्वतःला सांभाळा मिस्टर कीर्तने, कारण ही सरकारी दादागिरी आता जास्त दिवस खपवून घेतली जाणार नाही. मॅडम, दादागिरी करायला कुठल्याही गल्लीतले गुंड नाही होत आम्ही. जबाबदार सरकारी अधिकारी आहोत. अच्छा, म्हणजे ही सरकारी माणसं जमवून तुम्ही दबाव आणताय का? ही लाच घेण्याची नवीन पद्धत आहे ही. तुमच्या हातामध्ये माईक दिलाय, कॅमेरा आहे म्हणून तुम्ही वाटेल ते बोला. काय वाटलं तुम्हाला? कोण समजता कोण तुम्ही स्वतःला? एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या पातळीवर येऊन सुद्धा मी देऊ शकतो. सर पण एक शेवटचा प्रश्न. सर नोटीस दिल्या बघा तुम्ही ही कारवाई सुरू. सर पण तुम्ही उत्तर द्यायला बांधलेला सर. आपण आताच बघितलं की हे सदाशिव कीर्तने आपल्या हातात असलेल्या सत्तेचा कशा प्रकारे गैरवापर करतायत. या अशा मुजोर सरकारी अधिकाऱ्यांना चाप बसवणार तरी कोण? या हुकुमशाही कारभाराला वेळीच लगाम लावायला हवा, नाहीतर उद्दामपणाचा हा कीर्तने नावाचा बुलडोजर तुमच्या